एकनाथ महाराज की, गंगाजी बापू महाराज की जय, संत मोतीराम महाराज की, भगवान बाबा की जय, पार्वती पदे शिव हर हर महादेव। हरि हरि श्री गणेशाय नमः, श्री रघुनाथाय नमः, श्री लक्ष्मी नमः, श्री सरस्वती नमः, श्री गोपाल कृष्णाय नमः, श्री गंगाजी बापू देवताय नमः। ते हिमालयाच्या लक्षण जटाधारी वळकव भरण सर्वांगी भस्म उदयना साधारण ऋषीशा। पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका। आत्मरूप गणेशु स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदो श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार। आता अशो महाराज ग्रंथ करते नाथ बाबा कथेचं सुंदर वर्णन करतात। बसवेश्वर संस्था मोजे भोगलेवाडी भोगलवाडी सॉरी, कारण तुमच्या विर्यामध्ये नवीन असल्यामुळे नाव नवीन असते ते एकदम। तुमच्या गावाला येण्याचा योग ऑनलाईन ग्रुपला पत्रिका पाहितली। आपले बाबा महाराज मला वाटते बाबासाहेब तिडके यांना आम्ही संपर्क केला। या का महाराज मला आमची इच्छा आहे, कारण भाग्य लागतं बाबा अशा ठिकाणी येण्यासाठी। त्यांनी सांगितलं महाराज काही हरकत नाही, तुमची असेल तर तुम्ही येऊ शकता। म्हणून मायबाप तुमच्या गावाला येणं झालं, तुमच्या सर्व माता भगिनीचं पितृवर्गांचं श्रोते मंडळीचं साधू संत मायबापाचं दर्शन झालं, माझं भाग्य समजतो। आणि खरोखर समुदाय भरपूर आहे, सर्वजण तुम्ही भाईक मंडळी आहात, ज्ञानी मंडळी आहात, आणि तुमचं सर्वांचं समाधान होईल असं काही माझ्याकडे ज्ञान आहे असं मला वाटत नाही। कारण तुम्ही संत मायबाप कृपावंत, कारण तुमच्या कृपेस तुम्ही थोडक्याशा अल्पशा कालावधीमध्ये, कारण आम्ही परभणी जिल्ह्यामध्ये श्री संत मोतीराम महाराजचं नाव कदाचित तुम्ही ऐकलं असेल, त्या महाराजाच्या साधू संतांच्या सहवासामध्ये आम्ही माणसं आहोत। म्हणून नातराय कथेचं सुंदर वर्णन करतात। वेळ बराच झालेला आहे। महाराज राजा रावणाने बोलायला सुरुवात केली। कुणाला बोलू लागले? काळनेमी नावाच्या पाहुण्याला बोलायले, कारण जो 10 तोंडाचा आहे राजा, त्याचा पाहुणा काही आपल्यासारखा काका एक तोंडाचा नाही, त्याचा पाहुणा 4 तोंडाचा आहे। पण आल्याबरोबर रावणाने दारामध्ये आलेल्या पाहुण्याचं स्वागत करावं। या बसा, चहा घेता का, कॉफी घेता का, फाशी घेता का म्हणला नाही तो, सुस्वागतम करायला पाहिजे होतं। पण एकही शब्द न बोलता रावणाने काम सांगायला सुरुवात केली। सांगत असताना काळनेमी नावाचा राक्षस फक्त ऐकतोय, फक्त ऐकून घ्यालाय। आणि मायबाप या जगामध्ये जर कमतरता असेल तर एकाच गोष्टीची ऐकण्याची कमतरता आहे बरं का। सांगणार सगळेच आहेत, पण ऐकणारे फार क्वचित आहेत महाराज, कमी आहेत। आमच्या इकडे तर कमी आहेत बघा ऐकणारे, सांगणारे भरपूर आहेत। तसं काळनेमीला राजा रावण सांगू लागला, काळनेमी ऐकू लागला। काळनेमी हा म्हणणार, हो म्हणणार, पण हा सांगायला सुरुवात केली, कपटी आखरीला आहे उर्मिला पती। कपटाने मी आकळलंय म्हणला। रावण मायबाप आपल्या एका दृष्टीनं बाह्य क्रियेनं पाहिलं तर वाईट दिसतो, पण रावण खरं बोलू लागला। इथं रावण खोटं बोलला नाही। मी कप्ताना आखळलंय म्हणला। तुला काय करायचंय? तुला मायबाचा वेळ धारण करायचा, जटा धारण करायच्या, काय काय करायचंय, कसं कसं करायचं ऐका पुढे बोला। का बसल्याचं धरण पूर्ण करावा, आश्रम निर्माण करा, कपिनंदन माया पाना करा। आणि त्याच्यासाठी बाबा तुला निघायचंय इथून। तुला काय करायचंय? कापट्य रूप धरायचंय, तुला माया करायची, तुला आश्रम निर्माण करायचा आहे। आता आश्रम निर्माण करायला आपल्याला किती दिवस लागतील? का सांगतोय रावण? कारण त्या बाबाकडे क्षमता तेवढी आहे। महाराज कुठलीही गोष्टी कोणाकडे जर सोपवली, आता विचार करा, 18 पद्म मारणार आहेत, 72 कोटी रीस आहे, पण माझ्या मारुतीराजीच का निवड केली बाबा? त्याचं एकच कारण आहे, मारुतीराय अतुलित बलधाम आहे। म्हणून जशी मारुतीरायाची निवड केली त्याच्या गुणवत्तेवर, तसे रावण काळनेमीची नियुक्ती करतोय आणि कपटाचे लक्षण सांगतोय का पुढे? गोळांगोळा
जाऊन तिथं आम्ही आता तिथं फराळ केला तसा फराळ खाऊन झोपायचं नाही. तुला कार्य करायचंय, तिथं जायचंय, तुला वृक्ष लावायचे. तू म्हणशील लावायला 6 महिने लागतात, झोपायला वर्ष लागल, फळ याला 2 वर्ष लागतील. तसं नाही जमणार बाबा. तुला एका क्षणात निर्माण करायचं आहे. पाणी सुद्धा अतिशय सुंदर शीतल जल लागलं पाहिजे. आणि कशासाठी म्हणशील तर गोळांगुळवी गुंतावया. अरे जो मारुती औषधी आणण्यासाठी गेलेला आहे आणि तो जर औषधी घेऊन आला तर आमचं काही खरं नाही म्हणाला बाबाराव महाराज. आमचं काही खरं नाही, तो मला वाचू देत नाही. याच्यासाठी तुला लवकर निघायचं बोलू लागला. पण गेल्याच्या नंतर तुला काही बी इकडे तिकडे गप्पा मारायच्या नाहीत. खऱ्यावरच्या गप्पा टाइमपास जमणार नाही, कारण तू ऐकून घेणार नाही. तो कोण आहे? राम भक्त आहे, निष्ठावान भक्त आहे. आणि त्याच्यासाठी तुला जायचंय बाबा. आणि कोण्या देवाचं भजन करायचं नाही तुला. तिथं जाशील आणि देवीची गाणे म्हणत बसशील, जमणार नाही. एखाद बाबाने नाव घेतलं तर तुम्हाला सगळ्याला कथा माहित आहे. सुशिक्षित माणसं आहात तुम्ही महाराज, जर विचार केला स्वप्ने माणसं आहात तुम्ही. ज्यावेळेस महाराज बळीराम दादाच्या कृष्ण परमात्म्याच्या द्वारकेमध्ये माझ्या मारुतीरायाचं आगमन झालं होतं यात्रा करत असताना. आणि ज्यावेळेस मारुतीरायाच्या वाटिकेमध्ये गेले होते आणि गेल्याच्या नंतर तिथे एका सेवकानं विचारलं होतं की तो कोण आहेस मारुतीरायाला. मारुतीराय म्हणले मी मारुती आहे. हनुमान म्हणतात मला. ही नगरी कुणाची आहे? निष्ठा बळीराम म्हणला. महाराज तो निष्ठाच माझ्या स्वामीच्या समोर बळीचं नाव सांगून कोण राज्य करतोय माझ्या रामाच्या समोर बळीराम. एवढाच राग आला महाराज. ज्यावेळेस मला त्या गरुडाला जे धरलं महाराज टांगड्याला, 7 सागराच्या पलीकडे फेकून दिलं होतं. त्याच्यासाठी बाबा तुला काय करायचंय? कथेशी वर्णावा रघुनंदन. अरे देवाचं नाम चिंतन करायचंय, भगवंताचं चिंतन करायचंय. आणि निष्ठा दावावी ब्रह्मज्ञान. निष्ठा लावायची, निष्ठानिष्ठी करायची नाही. आणि माया करायची नाही तर खरंच भजन करशील, खरंच महाराज होऊन बसशील. तर तेही तुला जमायचं नाही. याच्यासाठी तुला सांगतो बाबा, वरून वरून का होईना पण नामाचं चिंतन कर, जेणेकरून त्या मारुतीला गुंती पडेल. रावण बोलू लागला. आदि दे करावे हनुमंत सुरस सांगावी रामकथा. जैन गुंती पडे तपनाथा ते सर्वथा करावे. कोणचं करायचं तुला? आता मायबाप आपण इथं आलो, एवढी भक्तजन मंडळ आलेले आहे. आता हे सर्व कुणावर आहे? वक्त्यावर आहे महाराज. ही झोपी घालायची का रात्रभर जागृत ठेवायची? कोणाची जबाबदारी आहे? संयोजकांनी कार्यक्रम आयोजित केला, आपण त्यांच्या विनंतीला मान आलो. तसं रावण म्हणतोय तुला मी बोलवलंय, तुला काम सांगतोय. कारण जो मारुती गेलेला आहे, जेणे गुंती पडेल कपिनाथा, ती युक्ती करायची तुला. जसं जमल तसं कर, पण सुरस रामकथा सांग. का रामकथा सांगायची मारुती? कारण त्याच्यासाठी रावण युक्ती सांगू लागला. रावण हुशार आहे, रावण बुद्धिवान आहे. रावणानं सांगितलं कथा सांग. कथा सांगून जमलं तर बरं आहे, जर नाही मारुतीला कथा आवडली, जर मारुतीला इतक्या तुला नाही जमलं, जर तरची भाषा आहे महाराजी. जर तरची भाषा म्हणजे रावणाला माहिती आहे कदा काही होऊ शकत नाही कार्य. पण रावण काय म्हणतोय, जर जमलं तर, इतक्यातून जर नाही जमलं तर पाणी प्यायला जर त्यानं मागितलं तर. लय हुशार माणसं हो. तसा रावण एक त्याच्या मधात काका हुशार होता. रावण म्हणला समोर एक सरोवर आहे, तिथलं पाणी पवित्र आहे म्हणून म्हणला. त्याला म्हणायचंय फक्त बरं का, काहीच नाही तिथलं. पण तिथं गेल्याच्या नंतर तुला एक युक्ती सांगतो म्हणले. ग्राही आहे तिथं, ग्राही एक राहते, शाप जन्य ग्राही आहे. म्हणजे आपल्या भाषेत मगर आहे. तिथं पाणी प्यायला गेला की चटकून खाईल, मरून जाईल. तो काम होईल, माझं काम होईल. बोला. आज दिसनिप सविस्तर जय संपूर्ण सरोवर सुंदर कमली मनोहार तेथे कपेंद्र गोवा. अरे फार तो पाणी कसा आहे, समोर आहे समोर. तुला जिथं आश्रम करायचा का नाही, त्याच्या आकारानं कर. म्हणजे आकाराचा समोर कर, समोर. आणि तिथं गेल्याच्या नंतर
तिथलं पाणी तसंच आहे आणि त्याला सांग तिथं गेल्यावर तुला औषधी दिसता आलं. हे फसवण्याचे लक्षण आहेत महाराज. आणि गेल्याबरोबर तिथं महाराज तो मरून जाईल आणि ते मेल्याच्या नंतर सगळं माझं काम फत्ते होणार आहे रावण बोलू लागला. गमन करुणी शीघ्र गती सर्व प्रकार्यासे शक्ती जेने मरण पावे मारुती तेथे युक्ती साधावी. आणि तुला वाच आहे कारण मी कुणालाही शब्द याला कुणालाही काम सांगायला मला सगळं ज्ञात आहे मला त्याच्यामध्ये. अरे बाबा तुझ्यामध्ये शक्ती आहे. कोणती शक्ती आहे? कोणती शक्ती आहे त्यांच्याकडे महाराज? आमच्यासारखी गाडी घेऊन यायची नाही महाराज. त्याला पेट्रोलची गाडी लागत नव्हती. त्याला कोणचीच गाडी लागत नव्हती महाराज. त्याचं कसं आहे माहितीये का? मनापेक्षाही जास्त वेग आहे. त्याच्याकडे एक विद्या आहे काली काली महाकाली. भूगोल गावला आनेवाली छो म्हणलं की महाराज जागेवर पोहोचत होता. नुसतं असं केल्यावर सोहा म्हणल्याबरोबर आश्रम निर्माण करण्याची ताकद होती. म्हणून रावण त्याला काम सांगू लागला महाराज. काम कुणाला सांगावं हे कळालं पाहिजे. म्हणून रावणा सुज्ञ होता. रावणाच्या लक्षात आलं काय बोलू लागला? मी तुझं सांगू का पाठवती तू तव केवळ को पदमूर्ती तेथे माझी गाते सर्वता मारुती मारावा. कारण मी कधी मायबाप पुढच्याला काम जर सांगायचं असं तर शिकावं लागतंय बरं का. रामायणातून काही काही गोष्टी निश्चय ऐकून सोडून द्यायच्या नाही. रामायण हे मायबाप आपल्या जीवनामध्ये आदर्श घेण्याचं रामायण आहे. रामायण हे सर्वस्व आपला संसार कसं जगावं, कशी न्यायनीतीनं वागावं, कसं धर्मानं वागावं, कसं लहान मोठ्याचा मान ठेवावा सगळं घरातलं शिकवते मला. त्याला रामायण म्हणते. आताही माणसं बघा घरात जरा काल होलं का नाही किंवा लई बोलू लागले की माझं काय रामायण लावलं मग ते लावलं की हे रामायण आदर्श रामायण आहे महाराज. भगवान प्रभू रामचंद्राचं जीवन चरित्र आहे आणि कलियुगामध्ये उद्धार करणारी कथा आहे. म्हणून त्यावेळेस महाराज रावण म्हणतोय मी तुला शरण आलोय. तुला शरण येण्यासाठी कारण आहे त्याचं. अरे तू कपट महावेशी आहेस मला माहित आहे. रावण म्हणतोय तुझी माझी आजच ओळख झाली असं नाही. मी तुला काम सांगतोय म्हणजे काही मी काही तुला पागल नाही. अरे तुझ्या आजच्या पंजा खापर पंजा बसून मी ओळखतो. तुझा आजच्या पंजा खापर पंजा तिप्पर पंजा सगळे मला माहित आहेत. कपटाची खाण आहेत मला सगळी खाण. सगळे कपटाची खाण असल्यामुळं आता त्याच्या वंशामध्ये कसलं जन्माला येईल? एखादा महात्मा येईल का आपल्यासारखा? कदाचित आलं तर माणसामध्ये आमच्या इकडे मन आहे बघा वडाच्या पोटीता उदरबलामध्ये वडाच्या. तसं रावण म्हणतोय अरे मला माहित आहे तू कपटाची खाण आहेस. तुला कपट सांगायची गरज नाही. माझ्यापेक्षा त्याला मरण पावले हनुमंता समित्र मरेल तवरिता मरण पावले रघुनाथा दोघ मृत्यू त्याचे. सांगतोय कारण आहे एवढं काम करतो. युक्ती महाराज युक्तीचं बोलणं आहे रावणाचं. रावण म्हणतोय मरण पावल्या हनुमंत. एकदा का मारुती मेला रे मेला की मग काम सगळं होणार आहे. मारुती गेला की लक्ष्मण मरणार आहे ना. म्हणून एवढं मोठं काम साधणार आहे. कैशेरी वाचेल रघुनाथ कारण राम वाचणार नाही महाराज. लक्ष्मण गेल्याच्या नंतर याच्यामुळे बाबा तुला जायचंय फक्त एकच काम करायचं. लागणार नाही. एवढं काम केलं ना लक्ष्मण गेला की राम वाचणार नाही. आणि राम गेल्याच्या नंतर जो भावामधून वाद करून आलेला विभीषण होता बाबा लय अवघड आहे जीवनामध्ये. म्हणून मायबाप कधी बी घरचे घरी वाद करायचं नाही. आपल्या घरातली व्यक्ती असली पाहिजे. पूर्वी माणसं काय म्हणते ते काका 4-4 भाऊ राहा पाठीराखे राहा व्यक्ती राहिली पाहिजे महाराज. व्यक्तीचं बळ असतंय. आता विभीषण भानगडीत पडला इथे. रावण म्हणतोय माझा भाऊ तिकडे गेलाय पण ते वाचणार नाही. का वाचणार नाही? राम गेल्यावर गेलाय ना रामाच्या जीवावर. मग रामच गेला तर कैशिरी वाचेल विभीषण. अरे विभीषण राहणार ना विभीषण मरणार आहे. आणि विभीषण गेल्याच्या नंतर कोण जातोय का पुढे?
तिथं सुग्रीव आहे राजा वानराचा. सुग्रीव जाणार आहे. सुग्रीव गेला की न नील अंग जांबवंत तार तरळ गवय गवाक्ष एकही राहणार नाही. बोला म्हणून धरी दोन्ही चरण देणार जरा जगानं चेंडा सागरी बुडला मुरण पार्वतीनं स्वयं आणि म्हणून रावण म्हणतोय बाबा तुझ्या पाया पडतोय तुला विनंती करतोय बाबा आता इतकं